दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण योजनेअंतर्गत विविध विषयांवर तज्ञांनी वैचारिक मंथन घडवलं। 21व्या शतकामध्ये कोणती कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये यावीत याकरिता शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षणाचं आयोजन केल्याचं डाएटचे अधिव्याख्याता डॉक्टर प्रभाकर बुधारम यांनी स्पष्ट केलं। सिंहगड इन्स्टिट्यूट येथे जिल्हास्तरीय प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी बोलताना त्यांनी शिक्षक क्षमता प्रशिक्षणाचा उद्देश स्पष्ट केला। माझ्या पुस्तकामध्ये त्याचा कुठला संदर्भ आहे का, कुठला जीआरशी त्याचा संदर्भ आहे का, या सगळ्यांचा अभ्यास करून त्याच्याशी आपल्याला काही नवीन त्याच्याशी रिलेटेड काही युट्यूबवरचे व्हिडिओ वापरता येतील का, या सगळ्यांचा विचार करून तुम्हाला खाली तालुका स्तरावर प्रशिक्षण द्यायचे। आणि तालुका स्तरावर सुद्धा प्रशिक्षण देताना जे 7 तालुके इथे माझ्याकडे आहेत, उत्तर सोलापूर असेल, दक्षिण, मनपा, मोहोळ, बार्शी आणि अक्कलकोट, या 7 तालुक्यांचं नियोजन पूर्ण मी करून देणार आहे तुम्हाला इथे शेवटच्या दिवशी। आणि तुम्ही मला सर आमच्याकडे त्या गोष्टीचं हे नाही, तर त्या विद्यार्थ्यांसाठी आपण जशी स्तरावर किंवा बीओ स्तरावर किंवा बीईओ स्तरावर आपण त्या पद्धतीचं कळवलं तर तिथला टेक्निशियन आपल्याकडे येतो किंवा त्या विद्यार्थ्याला वेगवेगळ्या प्रकारची मोठी पुस्तकं, त्या प्रकारचे स्मे, हे साहित्य आलेलं आहे। अगदी माझ्या शाळेत सुद्धा आलेलं आहे। म्हणजे आपल्या शाळेमध्ये हे समावेशी शिक्षण आपण घेतच असतो। सगळ्यात महत्त्वाचं रॅम्प आहे, रॅम्प आहे का, प्रत्येक शाळेमध्ये रॅम्प आहे। डाएटचे प्राचार्य जितेंद्र साळुंके, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम तसंच माध्यमिकचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली 3 ते 7 फेब्रुवारी या कालावधी दरम्यान हे प्रशिक्षण होत आहे। या प्रशिक्षणामध्ये जिल्ह्यातील 115 प्राथमिकचे 127 माध्यमिक शाळांचे शिक्षकांना प्रशिक्षण दिलं जात आहे। या प्रशिक्षणात अविनाश मोरे, सुचिता मदने, रविकांत साठे, सागर पाटील, रमेश साठे, महेश उकिरडे, डॉक्टर हजरत शेख, सुजाता महिंद्रकर, सुजित कुमार पासले हे मार्गदर्शन करत आहेत। त्याच्या अंगी उतरतील तेव्हा त्याची एक कॉम्पिटन्सी त्या विद्यार्थ्यामध्ये उतरेल, म्हणजे अख्खी क्षमता राखर ध्येय नाही साध्य होणार, ते या ज्या वेळेला 6 क्षमता साध्य होतील तेव्हा एक ध्येय साध्य होईल। तशी 13 ध्येय आहे इयत्ता 2री पर्यंत। ओके, नेक्स्ट लक्षात आलं हे येते थोडं फास्ट होते, मला लक्षात येते, पण थोडंसं समजून घ्या। तो शाळेमध्ये दाखल होईल, ती शाळा असणार आहे बालवाटिका 1, बालवाटिका 2, 3, पहिली, दुसरी। ओके, पहिली 3 ते 6 वर्ष प्रारंभिक बाल्यावस्थेचे शिक्षण कार्यक्रम आहे, तो बालवाडी, अंगणवाडी आणि जे शाळा आहे त्याला आपण बालवाटिका आता 1, 2, 3 असं संबोधलेलं आहे, त्याच्यामध्ये होईल। आणि 7 ते 8 शाळेतील प्रारंभिक वर्ग इयत्ता 1ली आणि 2री अशा पद्धतीनं ते असणार आहे। राज्य अभ्यासक्रम आराखड्यामध्ये प्रामुख्याने संस्थात्मक रचनेमध्ये दिल्या जाणाऱ्या प्रारंभिक बाल्यावस्थेतील पायाभूत स्तरावर शिक्षण प्रक्रियेचा विचार केलेला आहे। पहा, मी हे वाचून नाही दाखवत कारण आपल्याला फास्ट जायचे, 27 स्लाइड आहे। त्याच्या अंगी उतरतील तेव्हा त्याची एक कॉम्पिटन्सी त्या विद्यार्थ्यामध्ये उतरेल, म्हणजे अख्खी क्षमता राखर ध्येय नाही साध्य होणार, ते या ज्या वेळेला 6 क्षमता साध्य होतील तेव्हा एक ध्येय साध्य होईल। तशी 13 ध्येय आहे इयत्ता 2री पर्यंत। ओके, नेक्स्ट लक्षात आलं हे येते, थोडं फास्ट होते, मला लक्षात येते, पण थोडंसं समजून घ्या। त्याच्या अंगी उतरतील तेव्हा त्याची एक कॉम्पिटन्सी त्या विद्यार्थ्यामध्ये उतरेल, म्हणजे अख्खी क्षमता राखर ध्येय नाही साध्य होणार, ते या ज्या वेळेला 6 क्षमता साध्य होतील तेव्हा एक ध्येय साध्य होईल। तशी 13 ध्येय आहे इयत्ता 2री पर्यंत। ओके, नेक्स्ट लक्षात आलं हे येते, थोडं फास्ट होते, मला लक्षात येते, पण थोडंसं समजून घ्या। प्रशिक्षण 2.0 याच्यामध्ये नेमकं काय होणार आहे? खरं तर NEP 2020 मध्ये अपेक्षित काय आहे? जागतिक स्किल म्हणजे जागतिक लेवलचा विद्यार्थी आपल्याला आपल्या अभ्यासक्रमातून घडवायचा आहे
आणि ते घडवत असताना NEP 2020 मध्ये जे बदल घडवले ते, आणि त्याचबरोबर शाळा मूल्यांकनासाठीचा नवीन एक प्रोग्राम आला. यापूर्वी आपल्याकडे शाळा मूल्यांकनासाठी कुठला प्रोग्राम होता? शाळा सिद्धीचं थोडंसं विस्तृत रूप म्हणूया आपण. स्क्रॅप नावाचा एक प्रोग्राम येतोय आणि शाळा मूल्यांकनासाठीचा स्क्रॅप झाला. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी आपण आजपर्यंत कुठला कार्यक्रम राबवत होतो? RTE नुसार CCचं थोडंसं विस्तृत रूप SPC हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्ड नावाचा एक प्रोग्राम येतोय. त्याचबरोबर फक्त शिक्षण क्षेत्रासाठीच नाही तर IT सारख्या क्षेत्रामध्ये जी प्रशिक्षण होत आहेत किंवा IT मध्ये आता जे मागण्या आहेत, क्षमता वृद्धी आणि अध्ययन निष्पत्ती या घटकाभोवती ITचे सुद्धा प्रशिक्षण होत आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही 4थ्या टप्प्यात जाल, 9वी नंतर तुम्हाला इतर भाषा शिकण्यासाठी संधी असेल आणि त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला फॉरेन लँग्वेज शिकण्यासाठी सुद्धा NEP मध्ये खूप छान संधी आहे. काही शिक्षक मला वाटतं जर्मन लँग्वेजचं ट्रेनिंग ऑनलाईन घेत आहेत. काही शाळेचे जिल्हा परिषद महाराष्ट्रातल्या अशा शाळा आहेत जिथं मुलं जर्मन लँग्वेज खूप चांगली बोलतात. खूप सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक क्षमता वृत्ती प्रशिक्षण 2.0 या प्रशिक्षणासाठी आलेले सर्व शिक्षक वर्ग बंधू भगिनींचं मनपूर्वक स्वागत. आमचे सर्व महाराष्ट्र तुम्हाला या 5 दिवसामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करणार आहेत आणि काही प्रशासकीय सूचना फक्त मी तुम्हाला देतो. हे जे प्रशिक्षण चालणार आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती की NEP 2020 याच्या अंतर्गत प्रत्येक शिक्षकाला 50 तासाचं प्रशिक्षण कंपल्सरी आहे. मागच्या वर्षी सुद्धा तुम्ही सगळ्यांनी प्रशिक्षण घेतलं. अध्यापन प्रक्रियेचे व्यवस्थापन असेल, CCचा असेल प्राथमिकसाठी आणि माध्यमिकसाठी शिक्षण सक्षमीकरण प्रशिक्षण होते. त्या अंतर्गत तुम्हाला सगळ्यांची निवड ही तज्ञ मार्गदर्शक म्हणून सुलभ म्हणून केलेली आहे. त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. या बातमीसाठी संजय कुलकर्णी यांचं विशेष सहकार्य लाभलं. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस. न्यूज प्लस बरंच काही.